जेपीसी मेडिकल फॅक्टरी, VHS, मिस्टर राऊत, आपल्याला सापडलेले प्रिस्क्रिप्शन्स, त्या पेपरमधल्या न्यूज, ते मेडिसिन आणि आता रिसर्च टीम. मिशन गृहप्रवेशमधली पुढची लीड आहे रिसर्च टीम. बॉस, जेपीसी मेडिकल कंपनी एक खूप मोठी कंपनी होती, सो त्याची रिसर्च टीम सुद्धा खूप मोठी असणार. त्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहे, कोण कोण इन्व्हॉल्व नाहीये, हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. त्यांच्यातला एक जरी माणूस सापडला ना तर पुढच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. पर मुझे नहीं लगता ये आसान होगा, कारण मिस्टर राउत सुद्धा हा विषय टाळत होते. हो, कोणी अशी इझिली इन्फॉर्मेशन नाही देणार बॉस. करेक्ट. आणि मिस्टर राऊत त्यांच्या बोलण्यातनं आपल्याला आणखीन एक गोष्ट कळली. कोणती? ते असं म्हणाले की त्यांच्यावर खोटे आरोप केले होते. सगळं आपल्या सगळ्यांसाठी खूप शॉकिंग होतं हे माहितीये मला. हो ना, त्यात हे भांडण. हो, पण मला सांगा, तुम्ही कोणीही तारिणीशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? नाही, म्हणजे आईने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय, हां. पण ती सहसा आईचं बोलणं टाळत नाही. पण सध्या ती कोणाचंही काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आणि यापुढे ऐकेल असंही वाटत नाही. हो ना. हे म्हणजे फार चिडली आहे ती केदारवर. आईने समजावायचा प्रयत्न केला तिला की एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडणं करू नये, संसारात तडजोड करावीच लागते ना. काय ऐकायलाच तयार नाहीये. असा संसार कुठे टिकणार होता हो? नाही म्हणजे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण तारिणी अशीच आहे अगदी पहिल्यापासून. अगदी लहानपणापासून. हो, खूप अहंकारी आहे. एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना की मग अगदी हट्टाला पेटते. पळून जाऊन लग्न केलं, त्याच्यावरून अंदाज आलाच असेल ना तुम्हाला. नाही म्हणजे दादा, तुला वाईट वाटेल मान्य आहे मला, पण लपवून कशाला ठेवायचं कोणापासून काही? खरं काय ते कळलं पाहिजे ना तुम्हाला पण. नाही म्हणजे तारिणीने पळून जाऊन लग्न केलं, ती अचानक खांडेकरांच्या घरात आली, हे पटलेलं नाहीये तुम्हाला, हे माहितीये मला. पटण्यासारखं नाहीच आहे ना ते. नाही, पण मी त्याच्याबद्दल बोलायला आलेच नाही. खरं तर मी केदारबद्दल बोलायला आले. आता केदारचं काय? मिस्टर बेसरे, आता केदारचा इतिहास तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे. तो आयुष्यभर एकटा राहिलाय, पण त्या काळात सुद्धा तुम्ही सगळ्यांनी त्याची साथ दिली आणि आता त्याला त्याचं कुटुंब मिळालंय. सो एक कुटुंब म्हणून त्याच्या लग्नाचा विचार करणं ही आमची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच दया काकांनी आणि मी त्याच्या बाबतीत एक निर्णय घेतलाय. ऍक्च्युली आम्ही केदारच्या लग्नाचा निर्णय घेतलाय. थँक्यू. नमस्कार करते. हा कौशिकी ताई. हिला काय झालं? संस्कार संस्कार खूप चांगले तो माझ्या पोरीवर. ऑफकोर्स. केदारचं लग्न अगदी योग्य निर्णय घेतलाय तुम्ही कौशिकी ताई. मला माहितीये ना, तारिणी जशी आहे तशीच राहणार, काही बदल होणार नाहीये तिच्यात. उगाच केदारने कशाला सहन करायचं? मी तर म्हणते तुम्ही लवकरात लवकर त्याचं लग्न लावून द्या. हो. आणि तारिणीचं काय? नाही, मी तारिणीबद्दलच बोलायला आली. ऍक्च्युली ती घरी नाही आहे का? तिला बोलवा ना, मी डायरेक्टली तिच्याशीच बोलले असते. किती गुंता झालाय हा. लवकर सोडवायला पाहिजे, नाहीतर वाढतच जाईल तो. हो ना, म्हणजे कसं लवकर सोडवला की कसं छान सुरळीत चालतं. केसांबद्दल बोलतेय मी. ती कशाबद्दल पण म्हणू देत ग, पण मी मात्र तुम्हा दोघांबद्दलच बोलते तारिणी. मी नको ना आता हा विषय, मला नाही बोलायचं या विषयावर. अगं असं म्हणून कसं चालेल? लग्न केलंयस ना तू, तेही आमच्या अपरोक्ष. आता नातं जोडलंयस तर निभावावं तर लागेलच ना. तसं आम्हालाही तुझं लग्न कुठं बघता आलंय? हो ना, लग्न घर म्हणजे किती मज्जा असते. सगळे फंक्शन्स असतात, सगळ्या रीती असतात, एकदम घर कसं प्लेझेंट आणि हॅपी वाटतं. पण तुझ्या लग्नात असं काही झालंच नाही ना. हो ना,
पण ही माझ्या 4 चौघात लग्न केलं तर तिच्यासारखं पळून लग्न केल्यावर कसली आली आहे मजा? हा, मग तेव्हा नाही झालं म्हणून काय झालं? आत्ता करू. नमा काय बोलतीयस? कल्पना चांगली आहे खरंच तारिणी. आता आपण तुम्हा दोघांचं लग्न करूया का? माझी तर अजूनही इच्छा आहे तुझ्या डोक्यावर अखेला पडताना बघायची. एक मिनिट मला एक सांगा, हे सगळं तुमच्या डोक्यात हे असं अचानक कसं काय आलंय आणि कुठून आलंय? आली अशीच. का आम्हाला नाही वाटू शकत का तुझं लग्न बघावं वगैरे? नाही 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 असंच नाही आलंय हे सगळं तुमच्या डोक्यात. काहीतरी शिस्त आहे हो ना? खरं खरं सांगा, काय लपवताय? अगं कुठे काय, काही नाही. तुला उगाच काहीतरी वाटते, काही नाही. हो का? तुम्ही खरं खरं सांग, काय लपवताय तुम्ही माझ्यापासनं? शिबाई, तुझ्यापासून काही लपवायचं म्हटलं ना तरी ते लपवलंच जात नाही. हो ना? मग आता सांग नक्की काय झालंय ते. कौशिकीताई आल्या होत्या. कौशिकी ताई आपल्याकडे? पण का? अगं बहुत चिल. एवढं पॅनिक व्हायला काय झालंय? तू अशी रिॲक्ट होतेस जसं काय एखादी भीती खरीच ठरली. खून? नाही, असं काही नाहीये. मला असं म्हणायचं होतं की त्यांचं काय काम होतं ना इथे, म्हणून मी विचारलं की त्या का आल्या होत्या, बाकी काही नाही.